मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागात शेतीचं अतोनात नुकसान, तर पंचनामे करून तातडीनं मदत करण्याचे निर्देश. नांदेडमध्ये शेतात काम करणारे 3 जण पुराच्या पाण्यात वाहून गेले. मायलेकीसह पुतण्याचा मृत्यू, गावावर शोककळा. लातूरमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांना तळ्याचं स्वरूप, जिल्ह्यातील नद्या आणि ओढ्यांना पूर, अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीला फटका. एकाकडे 0 आमदार तर दुसरीकडे फक्त 20 आमदार, दोघांचीही ताकद काय? ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर नारायण राणेंचा खोचक टोला. हगवणेला पळून जाण्यास मदत करणाऱ्या चोंधे कुटुंबाचे कारनामे समोर. सुयश चोंधेवर पत्नीनं केला घरगुती हिंसाचाराचा आरोप. सुयश चोंधे याच्या विरोधात महिला आयोगात तक्रार. राजेंद्र आणि सुशील हगवणेला मदत करणाऱ्या 5ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी. वैष्णवी हुंडाबळी प्रकरणातील आरोपींना पळून जाण्यास केली होती मदत. पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या पर्यटकांचं बेसरन व्हॅलीत स्मारक उभारणार. जम्मू काश्मीर सरकारची मोठी घोषणा, तर पर्यटकांसाठी काश्मीर चलो अभियान सुरू. सीएम अब्दुल्ला यांची न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह माहिती. जळगावच्या चोपडा तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आलाय, तर आरोपीच्या सखोल चौकशीच्या मागणीसाठी भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलं. अहिल्यानगर जिल्ह्यात पोलिसांनी सराईत चोरट्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. यावेळी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या चोरट्यांकडून 8,70,000चा मुद्देमाल जप्त केला. मे महिन्यातच पावसानं राज्याच्या अनेक भागांना झोडपून काढलं आणि या पावसाचा सर्वात जास्त जोर हा मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात होता. या भागातल्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. पुणे पालिकेनं शहरातील पाणी तुंबणाऱ्या धोकादायक ठिकाणांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, पण ही संख्या कमी होण्याऐवजी ती वाढतच चालली आहे. महापालिकेनं यापूर्वी 201 ठिकाणी निश्चित केली होती, मात्र त्यात आता झालेल्या पावसामुळे आणखी 29 ठिकाणांची भर पडली आहे. राज्यांमध्ये यंदा सर्वसाधारण वेळेपेक्षा अगोदरच मान्सूननं हजेरी लावली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मंगळवारी सकाळपासून पावसाची उघडीप दिली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच राधानगरी धरण निम्म भरलंय. धरणातील सोमवारचा पाणीसाठा हा 3.96 टीएमसी इतका होता. धरणाची क्षमता ही 8.36 टीएमसी आहे. राज्यातील 370 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामध्ये नव्यानं 6 पोलीस निरीक्षक रुजू होणार आहेत, तर राज्यातील 429 सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह 556 पोलीस उपनिरीक्षकांच्या देखील बदल्या करण्यात आल्या. सोलापूर शहरात 2 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसातही लालपरी सेवा बजावते आहे. लालपरीनं 2 दिवसात 63,83,00,000चं उत्पन्न प्राप्त केलं आणि या मुसळधार पावसात लालपरीनं 1,09,00,000 किलोमीटर प्रवास केला. राज्यातील बाजार समित्यांमध्ये गव्हाच्या आवकमध्ये घट झालेली आहे आणि दर काही ठिकाणी स्थिर आहेत, तर काही ठिकाणी किरकोळ चढउतारात दिसून आले. बाजारामध्ये 10,721 क्विंटल गव्हाची आवक झाली, तर 2,806 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. मुंबई महानगरपालिकेनं पाणीपुरवठा योग्य आणि सुरळीत करण्यासाठी विविध कामं हाती घेतली आहेत. मध्य आणि दक्षिण मुंबईमध्ये आज 24 तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये नागरिकांनी पाणी काटकसरीनं वापरून सहकार्य करावं, असं आवाहन पालिकेनं केलंय. राज्यातील बाजार समित्यांमध्ये 1,78,000 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. या सर्वाधिक आवक नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळ कांद्याची झाली आहे. या कांद्याला सरासरी 800 रुपये इतका दर मिळाला आहे. महाराष्ट्र एक्सप्रेस नव्या LHB कोचसह धावणार आहे. तब्बल 54 वर्षांनंतर हा बदल करण्यात आला. भिवंडीमध्ये पावसाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्कालीन परिस्थितींना सामोरं जाण्यासाठी पालिकेच्या वतीनं मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये आपत्ती व्यवस्थापन दल, अग्निशमन दल, आरोग्य विभाग तसंच स्वयंसेवी संस्था यांनी सहभाग घेतला. या मॉकड्रिलमध्ये पूरस्थिती, नागरिकांची तात्काळ मदत आणि स्थलांतर कसं करावं याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये एसआयटीकडून वेगानं तपास सुरू आहे. अटकेत असलेल्या नागपूर शिक्षण विभागाच्या माजी उपसंचालक वैशाली जामदार तसंच चिंतामण वंजारी यांच्या सखोल चौकशी सुरू आहे.